शाळा सुटली का? हो. जा आता 2 वाजले तर वासराला पाणी पाजवा. बरं वासरू इकडे हौदा आणून पाणी पाजतात का बकेटानं पाजतात होय? अरे भाऊ बकिटानं नेऊन पाडतो तर त्या दिवशी त्यानं मला लय ओढीत नेलंय. शेणानं खूप लागलं, पुन्हा खंबा लागला, डोसकं सुजलं, डोपर बी घासले, हाताला लागलं, पुन्हा कातडाने घेऊन पळू लागलं. बरं झालं दोरी तुटली आणि हसू लागला बालासाहेब. अरे भाऊ हसायचं काय नाही रे, याच्या तोंडात शेण गेलं तर त्याच्यानं मला हसू येऊ लागलं. म्हणजे वैद्यांची चांगलीच वासविली म्हणणं. बरं जाऊ दे, काय करा माहितीये का? वासराला इथून बकेटानं नेऊन दाखवा पाणी. भाऊ बकीट असलं तर पाणी पाजणार आहे. जसं आम्ही जाणार आहे घरी इथं आता, मग तुम्हाला हसू आले. त्या दिवशी त्या वासरामध्ये चांगलीच काशी केली. जा तिथं पत्रात आहे बकेट, जा दाखवा पाणी. चल रे बालासाहेब या. आणि त्या पत्रात वापस आणून ठेवा बरं का बकेट. कोणतरी हागा घेऊन चालेल तिकडे फेकून द्यायले. मला हुडकू हुडकू आणावं लागले. वैजना त्याच्यानं त्या दिवशी वासरू सुटलं होतं का, समजा दूध पिऊन घेतलं. बरं झालं भाऊला कळालं नाही तर आपल्याला लय मारत होता. अरे चल रे बाबा. बालासाहेब बकीट बघ बरं दिसायले का कुठं? वैजनात बकेट दिसत नाही. बालासाहेब ह्या बाकीच्याला मरू दे. ह्या मोठ्यानं तर मला खेळ केलाय, बारक्याला मुठी गिटीनं पाणी पाजता आणि चिता खावल्या जाता. हो चल. आणि बाकीच्या नाही पाजवायचं पाणी. मला माहिती तुम्ही असंच काहीतरी गाड्या करतात म्हणून मी आलतो मुदावून तुमच्याकडे. भाऊ इथं बकेटात नाही वासरायला पाणी पाजवाय, उलट त्या बारक्या वासरात आम्ही मुठीनं पाणी पाजू लागला. अरे काय मायला गेलेले तरी तुम्ही दोघं. अरे ह्या काय इथं बकेट. अरे बुरशीला थोबाड तुला तरी दिसाय पाहिजे की रे. तिथं गेलेलंच आहे रताळ. अरे मायला भाऊ दिसलंच नाही रे बकेट. दिसलाच नाही. अरे तुझ्या अंगातले सगळे ढंगे माहिती आहेत रे मला. नेपाळ्या आणि कार्टोनातला नीट सांगायला त्या बारकं वासरू हावतो नेऊन पाणी पाजो. आणि नाही नेलंच ना मी तुला घोळशीतच बघ. चला बालासाहेब लागा कामाला, आता हेच काम आहे आपल्याला. उचल ना पटकन. अरे निघालंय. माय धर जाय पाजू पाणी. ये वागा चल. चल वागा. नीट पाजव बघ जाऊ. खत्म.